शिवाजीचा आपण म्हणतो ना अफजल खानाच्या शिवाजी महाराजांनी वध केला, नुसतंच शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला नाही, तर त्यावेळेस नियोजनबद्ध काम केलं. काय केलं की एक वेळ ठरवली. वेळ कोणती ठरवली? दुपारची वेळ ठरवली की जेव्हा अफजल खान जेव्हा गडावर येईल तेव्हा तो जेव्हा गडावर पायथ्याहून जेव्हा गडावर येईल तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये सूर्याची किरण दिसायला पाहिजे. आणि मी जेव्हा गडावरून खाली जेव्हा अफजल खान येताना पाहिजे तर मला पूर्ण अफजल खान दिसायला पाहिजे. आणि शिवाजी महाराजांनी वाघनक्या बनवून घेतलं की अफजल खान तर असा 7 फुटाचा होता, धाड दिप्पाड होता. शिवाजी महाराजाला जर बगलमध्ये जर दाबलं तरी शिवाजी महाराज मरून जाईल. ह्या सर्व गोष्टीच्या नितंभूतपणे माहिती घेतली. नाव्याला बोलवलं आणि आपले दाढी वगैरे बारीक करून घेतलं, केस बारीक करून घेतलं की जर त्याच्या हातामध्ये दाढी आणि केस सापडायला नको पाहिजे, नाहीतर अफजल खान मला तर दाढीला असा आपटून मारून टाकेल. ह्या सर्वजण नियोजनबद्ध केलं आणि त्याला बोलवलं. आणि मग शिवाजी महाराजांनी त्याच्या वाकनग्यानी त्याच्या टरटरत त्याचा पुतळा फाडला. तर असं नियोजनबद्ध जर आपल्या जीवनामध्ये प्लॅनिंग केलं की 12वी नंतर काय, त्याच्यानंतर 12वी नंतर 10वी नंतर काय, त्याच्यानंतर डिग्री नंतर काय, कोणत्या कंपनीमध्ये आपल्याला प्लेस व्हायचे, ह्या सर्व गोष्टी जर नितंभूतपणे जर प्लॅनिंग केलं तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्ही ऐकून घेतलं, तुमचं मनपूर्वक आभार मानतोय आणि इथंच थांबतोय. आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली, त्यांचेही मनपूर्वक आभार मानतोय आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत, नमस्कार.